कडे आलेली आहे। बघा, व्यास महर्षी म्हणजे भगवान वेदव्यास ज्यांना आपण म्हणतो, त्यांनी 18 पुराणांची रचना केली, महाभारत लिहिलं, ब्रह्मसूत्र लिहिले। अशा व्यासांनी ज्या 18 पुराणापैकी जे श्रीमद भागवत पुराण आहे त्याचं आपण श्रवण करत आहात। सांगणारे व्यास आहेत, म्हणजे व्यासांचा अधिकार एकदा लक्षात आल्यावर तुम्हाला ती कथा किती महत्वाची लक्षात येईल। व्यास म्हणजे कोण आहेत? अचतुर्वदनो ब्रह्मा, द्विबाहू परो हरी, आभाल लोचन शंभूर, भगवान बादरायणा। ब्रह्मा, विष्णू आणि महेशा समान असणारे व्यास आहेत। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, एन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप। असा ज्ञान यज्ञ आपल्या गावात सुरू आहे आणि हा ज्ञान यज्ञ जे श्रवण करतात, भगवान म्हणतात आदेश्यते च यैमम धर्म्यम संवादमावयो ज्ञान यज्ञेन तेनाहम मिष्टश्यामिति मे मती। किंवा नच तस्मान् मनुष्येषु कश्चिन् मे प्रियकृत्तमः भविता नच मे तस्मात् अन्य प्रियतरो भुवी। भगवान म्हणतात, जो भगवद्गीता रूपी भागवत जो श्रवण करतो त्याच्यासारखा प्रिय मला या त्रिभुवनात दुसरा कोणी नाही। किंवा दीना आणि दुर्बळासी सुखरासी हरिकथा तारू भवसागरीचे ऊच नीच अधिकारी विठाला विठाला।